ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारे कृत्रिम तलाव आणि सो कॉल्ड पर्यावरण प्रेमी, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला तिकडे देवीची मान दिसते, इकडे हा गणपतीचा हात दिसतोय, इकडे अजून काही मूर्त्यांचे अवशेष दिसतात। हे आहे कृत्रिम तलाव, गावदेवी मंदिराच्या पाठीमागे असणारे रमाबाई आंबेडकर बिल्डिंगच्या इकडचं, जय भवानी मेडिकलच्या इकडे। पर्यावरण एवढाच जपायचं ना तर खाडी किनारी ज्या झोपडपट्ट्यात ना पुढच्या 2 महिन्यामध्ये मुक्त करून दाखवा। ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांना खुलं आव्हान आहे निशांत म्हात्रेचं। पर्यावरण बघूया तुम्ही किती जपता। कोर्टाच्या गाईडलाईन्स अजून पण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आलेले आहेत, तिकडे त्यांना पाण्यात टाकलं जातं आणि इकडे तुम्ही आज गणपतीच्या मूर्त्या पाण्यात। हे बघा ठाणे महानगरपालिकेचा गार्डन होता, या गार्डनच्या ठिकाणी या लोकांनी गार्डन तोडून इथे गणपती विसर्जन केलं आणि पालिकेने कृत्रिम तलाव तयार केले। कृत्रिम तयार करून पालिकेचं म्हणणं होतं की पोल्युशन व्हायला नाही पाहिजे, चांगली गोष्ट आहे, खूप चांगलं म्हणणं होतं, पण पोल्युशन व्हायला नको या नावाने या लोकांनी तलाव तयार केले आणि या तलावातला पाणी हे लोक आता बघा पाईपलाईनच्या मार्फत इथून गटरामध्ये सोडतात आहे। हा पाणी चाललाय, हा चाललाय गटरामध्ये, आणि हा गटरामध्ये जाणारा पाणी हा चाललाय कुठे तर खाडीमध्ये। तुम्ही तलाव तयार करून पोल्युशन करत नव्हतं तरी या तलावातलं पाणी खाडीमध्ये सोडतात आहे, म्हणजे याला अर्थ काय आहे? याला कोणी आवाज उठवणार आहे का नाही उठवणार आहे? का प्रशासन आपल्याबरोबर फक्त खेळ खेळते पोल्युशनच्या नावाने आणि आपल्या देवाची विटंबना करते?